स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीत मोठा वाद निर्माण होऊन विकोपाला गेला. अक्कलकुवा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्या विरुद्ध महिलेने विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला. आमदार आमशा पाडवी, मुलगा शंकर पाडवी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली. याबाबत पीडित महिलेनं अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुमारे 9 ते 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर आमशा पाडवी यांची मुलगी अंजू आमशा पाडवी यांनी देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे 2 गटात राजकीय वाद पेटलाय. शिवसेनेचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करत तिथे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोहोचली. सदर पीडित महिला आणि तिचा भाऊ भाजपचे कार्यकर्ते आहेत. पीडित महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य आहे. पीडित महिलेने केलेल्या आरोपावरून आमदार आमशा पाडवी, त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार आमशा पाडवी यांची मुलगी अंजू पाडवी यांनीही अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी, भाजपा तालुका अध्यक्ष वळवी यासह पीडित महिला आणि तिच्या भावाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत महायुतीत वाद निर्माण होऊन महायुतीचा उमेदवार आमशा पाडवी यांच्या विरोधात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली होती. निवडणुका संपल्या, परंतु महायुतीतील वाद अजून मिटला नसल्याचं चित्र यावरून दिसतंय. काय घटना होती कालची नेमकी? अक्कलकुव्याला 2 गुन्हे दाखल झालेले, काय संदर्भ होता आणि काय नेमकी घटना? नमस्कार. काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 424 2024 कलम 333 79 74 198 191 190 115 352 आणि 349, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची 31 RS प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीची 31 RS कलम असा गुन्हा दाखल करण्यात आला. 9 लोकांविरुद्ध व इतर 9 नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची कंप्लेंटवरून FIR क्रमांक 425/2024 ही दाखल करण्यात आली. त्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम 74 79 115 पोट कलम 2 352 310 पोट कलम 5 कलम 50, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी अगेन्स्ट SC/ST कायदा अंतर्गत 31 RS कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामध्ये एकूण 12 आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे.